स्वर्गाहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी.
हेलो चेक हेलो राजा साहब हेलो 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 चेक चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हेलो चेक चेक आवाज थोड़ा सा हेलो चेक हेलो 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 चेक हेलो बरं आवाज सर्वांना येतोय का झोपलो नाही ना थंडी बेडी लागते काय आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बुवा शाहिराला विनंती करतो की आपली प्रश्नाची प्रत आणि आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी शाहिरांनी घेऊन यायचं तू शेरनी शिकारी मी भाबडा ससार तू मला लाकडी भुसार तू शेरनी शिकारी मी भाबडा ससार तू शेरनी शिकारी मी भाबडा तरी पैज लावतो सखे सवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे आणि म्हणून हे रसिक राजा हे विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे मी दास या कलेचा आज आलया रणात हे मायने राज आहे तुमचं माझं नातं मी दास या कलेचा आज आलया रणात
आहे तुझं माझं आणि म्हणून अरे माय बापा तुझ्या चरणात हीच माझी मानवंदना हे माय बापा तुझ्या चरणात हीच माझी मानवंदना सुख करता दुःख हरता विघ्न हरता नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुमकाय देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई आयोजित सुमकाय देवी नृत्य कला पथकाला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा औचित्य साधून शक्ती आणि तुरा असा नाटकाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ तसेच कलगीतुरा समाज उन्नती मुंबई मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुमकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्या आई सुमकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या संपूर्ण जे माझ्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांचे या ठिकाणी पहिल्यांदा लाख लाखांना धन्यवाद देतो की या अजान कलाकाराला या मुंबई रंगमंचावरचा हा 2024 मधला पहिला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी कारण रात्र थोडी आणि सोंगाफार जास्त वेळ घेण्यात नाही मित्रांनो आणि म्हणून आम्ही थोडक्यात या ठिकाणी सर्वांचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय म्हणून आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाचे माझे बंधू ढोलकीपटू नागेश दादा खेडवकर मला ढोलकला साथ देत आहेत माझे बंधू नयन दादा खेडवकर बँजोला साथ देत आहेत माझे बंधू ललित दादा एसरे कीबोर्डला मला साथ देत आहेत माझे बंधू आणि दरवर्षी
गणपती बाप्पाच्या आचरणाच्या अगोदर त्यांची काहीतरी नवीन आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते. माझे बांधू पंकजाला काताळे या ठिकाणी आज मला कीबोर्डला साथ देतात, त्यांना देखील शाहीजी महाराजचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी ऍक्टोपॅडला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे, शैली आमचे रोहित जाधव, आणि हा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू दापोली तालुक्याचे सुपुत्र राजेश दादा पाड्या आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहीजी महाराजचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर शाहीर वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे मित्र आणि कोकण रत्न पुरस्कार प्राप्त शाहीर संदीपजी मोरे पोरे देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहीजी महाराजचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू शक्तिवले शाहीर आणि लांजा तालुक्यातील सुपुत्र संजय दादा जोशी देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच अबिडगाव नगर मंडळाचे सर्व सन्माननीय बाबादादा भागडे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ग्रंथोपासक मला गुरुप्रमाण असणारे संदीपजी सावंत माऊली देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी या कोकणातील कलाकार वर्ग देखील उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आमचा अपूर्व झाडेकर असेल, सौरभदादा देवरुखकर, तसेच आशिषदादा पेडवकर असतील, त्याचप्रमाणे आमचा सूरजदादा गुरव असेल, त्या सर्वांना या ठिकाणी गोट्या दादा या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर माझे कलगीधरा उन्नती मंडळ मुंबई समाज मंडळाचे सर्व आणि सरचिटणीस सन्माननीय माझे आधारस्तंभ आदरणीय संतोषजी धारशी साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनंतजी तांबे माऊली देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी आमचे सुधाकरजी मास्कर दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू आणि पानबुडी कलामंचाचे एक सदस्य माझे बंधू दीपकदादा कारकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मुंबई रंगमंचावरचे आयोजक आणि प्रतिष्ठित मान्यवर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय सुभाषजी बांबरकर बाबा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी शाहीजी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे युट्यूबर देखील उपस्थित आहेत. आता ज्यांची मला नावं माहिती मित्रांनो त्यांचीच फक्त घेतो, बाकीच्यांनी काही राग मधू नका हा. म्हणून आमचे माझे बंधू किरण दादा गवळी आणि अजिंक्य दादा आमटे यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेश दादा जाधव देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करून माझे शिष्य मंडळी माझा चाहता वर्ग देखील आजच्या कार्यक्रमाला बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. या सर्वांच्या मित्रांनो साथीनं सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जात आहोत. आणि म्हणून मित्रांनो आता सर्वांना मुजरा रीतिरिवाजाप्रमाणे झालेला आहे ना, आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर, माझे मित्र आणि मानाचा गणपती सुशांत दादा कराटे यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो तुमचा सर्वांचा अधिक वेळ नाही घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन या मुंबईची रखवारी आई मुंबा देवीला या ठिकाणी वंदन करून माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून या ठिकाणी रंगदैवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणून मित्रांनो आज नाव तर खूप मोठं केलं तुमच्या आशीर्वादानं, लायकी नसताना देखील अवकात नसताना देखील तुम्ही अशा ठिकाणी नेऊन ठेवलं. तर हे रसिक राजा, अरे तुझे रूप तुझे उपकार हा कलाकार या जन्मात नाही पण पुढच्या 7 जन्मात देखील भेटणार नाही. आणि म्हणून त्याला साथ मिळाली कारण गुरु विना
या जन्माला तरलोपाय नाही, आधार नाही. आणि म्हणून आज जो हा शाहीर या रंगमंचावरती जो कोणी नावारूपाला आलेला आहे, छोटस कायचे नाव झालंय ते फक्त माझ्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने झालंय. आणि म्हणून ही स्तवन माझ्या गुरुचरणी या ठिकाणी समर्पित करतोय. म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अहो आज या रंग देवतेचे या रणी मी स्मरण करतो आणि तिच्या कृपेने सदा अहो मी अकले मग सदा गीत गाताना सदा सदा गीत गाताना मी माझे देहभान हरतो आणि आज माझ्या गुरुजनांचे रणी अहो मी अक्षर म्हणून त्याला म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ही नौका जीवनाची अहो ही नौका जीवनाची किनारी लावली, ही नौका जीवनाची किनारी लावली. मग वाट डावली 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 बघा, अहो वाट डावली डावली डावली. धन्य आहे माझी गुरु माऊली, ही वाट डावली डावली डावली. धन्य आहे माझी गुरु माऊली. जीवनाची किनारी लावली, ही नौका जीवनाची किनारी लावली. वाट दावली दावली दावली. धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली. धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली. धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली. धन्य आहे माझी गुरु माऊली.
नौका जीवनाची किनारी लावली, ही नौका जीवनाची किनारी लावली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली. जाऊ दिला जन्म माझा वाया, धरणी शिरावरी कृपेची छाया, हो नाही जाऊ दिला जन्म माझा वाया, धरणी शिरावरी कृपेची छाया, धरणी शिरावरी कृपेची छाया, धरणी शिरावरी कृपेची छाया. अरे आहे माझ्या पाठी तिची सावली, आहे माझ्या पाठी मायेची सावली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली. उपकाराची ठेवीन मी जाण, भरला कंठामध्ये तूच माझा प्राण, तुझ्या उपकाराची ठेवीन मी जाण, भरला कंठामध्ये तूच माझा प्राण, भरला कंठामध्ये तूच माझा प्राण, भरला कंठामध्ये तूच माझा प्राण. अरे घाली ताम सादर हाकेला धावली, ही घाली ताम सादर हाकेला धावली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली. ही नौका जीवनाची किनारी लावली, ही नौका जीवनाची किनारी लावली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली, वाट दावली दावली दावली, धन्य आहे माझी गुरु माऊली,
श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी पिताजी शिवराम धोंडू बसतात अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो जो शनिवारी किराणावरात आहे तुझ्या पाना फुलात आहे. अरे राणावनात आहे तू पाना फुलात आहे आणि या सृष्टीच्या साऱ्या अरे तू गणराया कणा कणात आहे. कितनात आहे तुझ्या मनात आहे. अरे तनात आहे तुझ्या मनात आहे. मग तुझे मंगल रूप गणराया अरे या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जनात आहे. आणि म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे बघा भुवन पटेल माझ्या सांगणं आहे बुवा आज तुमचा आणि माझा हा पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणून माझ्या मातृसंस्थेला माझ्या मातृसंस्थेचा आदर सन्मान ठेवून कार्यक्रम कुणीकडे तरी बुवा भरकटत न नेता अगदी बुवा तुम्हाला आज सगळा व्हेजिटेबल देतोय कराट्यानो म्हणून सांगतोय आधीच तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय कारण आज रविवार आहे बुवा संडेचा वार आहे तुम्हाला नॉनव्हेज बुवा पचायचा नाही म्हणून तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय आणि म्हणून मित्रांनो बघा आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरमी पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्तजनांना लागलेले आहे आणि म्हणून हा आझाद बाबर अरे डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं की बहरून आला देव
निसर्ग हसारा लागता हिचा हुलवाहे हा मंजूळ वारा तुमचा हातात घ्या आणि लिहून घ्या अरे नय्यो लगता ते नय्यो लगता की बघरून आला देवा आणि निसर्ग हसारा मला मग आळवितो मी तुला देवा बाबा गणना अरे दर्शन देण्याये साऱ्या भात जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणना 1 2 3 4 बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा उलवाहे मंजूळ वारा दर्शन देयाये साऱ्या भात जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणाये दर्शन देयाये साऱ्या भात जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा सजली बघा ही अंबर धरती चढवून या हसाज चढवून या हसाज चढवून या हसाज आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज येणार तो गणराज येणार तो गणराज अहो येणार तो गणराज ये सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तव नामाचा हा छंद मजला घडावा तुझ्या विना आहे सारा जग हसुना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना आहे सारा जग हसुना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा हे त्रिखंडास हा गाजे देव महिमा तुझा हा थोर अरे अर्पण करतो मन मंदिरी शब्द सुमनांचा हार शब्द सुमनांचा हार तव नामाची गोडी लागू देताना
राहू दे तुझी ही क्षणोक्षणाला सौख्य लाभू दे रामदेशाच्या जीवना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या ये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या ये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या ये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लाग काहीचा फुलवागे मंजूर वारा दर्शन देण्या ये साऱ्या भक्त जना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या ये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या ये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा अरे दर्शन देण्या ये तू साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा आणि म्हणून मित्रांनो बघा स्तवन आणि गान झालेला आहे कार्यक्रमाला उशीर बराचसा होतोय आणि मी वेळेला महत्व देणारा माणूस आहे मला 5 मिनिटं भले कमी भेटू देत पण समोरच्या पोहायला पण चान्स भेटला पाहिजे मी त्यांना 2 दिले ना त्यांनी मला 4 देऊ द्या पण तो त्यांना वेळ तेवढा मिळाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे हा नक्की या ठिकाणी कोकणातील युट्यूबवर आयोजित शक्तितुरा मित्रांनो 5 जुलैला याच रंगमंचावरती ठीक रात्री 8 वाजता स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि तुरेवाली शाहीर देवेंद्र चिमनगोवा असा हा रंगतदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माझे मित्र चंदनदादा दर्डे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की मित्रांनो युट्यूबला जी माझी गवण आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले निश्चित दुसऱ्या बारीत या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण होईल 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडमच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन आणि गान झालेला आहे आता खऱ्या अर्थानं शक्तितुऱ्याची रंगत तर मजा म्हणतात ती गवळणीपासून तुम्हाला झोप आलेत काय हो झोपले झोपले काय हो थंडी वाजते गोवांची उडवतो तुम्हाला वाजते काय सांगा हा गलपाटू नका तुम्ही गलपाटलो की गोवा गलपाटला लिहून ठेवा आणि म्हणून या ठिकाणी गवळ गातोय गोवाला पण एक माझं सांगणं आहे बुवा तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या या कोकणच्या लोककलेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी बुवा आज ठेवून जाणार आहे आणि म्हणून मुंबई रंगमंचावरती राजेश निकमची प्रत्येक गवळ मित्रांनो तुम्ही अजरामर केली आणि त्याच अनुषंगानं आज देखील या ठिकाणी गराटे बुवाना गोड प्रेमाचा विषय बुवा तुमच्यासाठी घेऊन आलोय राधा या गवळीतून तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर बुवा तुम्हाला तुमच्या वारीमध्ये येऊन द्यायचं आहे आणि म्हणून विषय माझ्या गवळीचा कसा आहे लक्ष असावं स्वप्न सुंदरी मी तुझ्या प्रीतीची राणी कान्हा अरे ही स्वप्न सुंदरी मी आहे तुझ्या प्रीतीची राणी मग जगा वेगळी आहे कान्हा अरे तुझी न माझी प्रेम कहाणी मग तुझ्याच साठी कान्हा अरे तुझ्याच साठी कान्हा ही राधा आहे दिवा
खाया देते कान्हा तुला, अरे मी माझ्या माठातलं दही दूध लोणी. आणि म्हणून बघा कान्हा, ए सावल्या, तर कुठल्या अंगाला आहे हो? डाव्या बाजूला उजव्या बाजूला सावल्या आहे कुठं? म्हणून म्हणताय बुवा बघा, अरे तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं, एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं. म्हणून म्हणते बुवा घेऊन घ्या तुमचा हातात पण घ्या पेन आणि सोबत घालवून पण घ्या. म्हणून म्हणतोय या ठिकाणी मित्रांनो, माझा भाऊ मला कीबोर्डला साथ देतो, सूरज एरंड देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहे, बाणाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचे बुवा, मी राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. वो बघा कानाची भोका उडी ठेवा आणि ऐका मी काय म्हणतोय की राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला, मग तुझ्या वाचून करमेना, अरे हे सांगू मी कुणाला, मग तू येऊन सांग अरे आज या जगाला, ही प्रीत आपुली तू सांग या जगाला. काना, अरे युगान युगात उलटून गेली, भले मी लग्न त्या आदयाशी केलं, पण आज तुझ्या नावासमोर अजरामर कायम नाव माझं राहिलं. मग तू मला का फसवलंस? तुझं आणि माझं नातं ते गोकुळातलं काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग. आज बुवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या कवणीतून, आणि तुम्ही नावाजलेले मोठे बुवा आले ना, बुवा मोठेच आहे कारण त्यांचा सगळाच मोठा आहे ना. कारण शक्तिपुऱ्यातला त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे, आणि बुवा पण थोडा जरा मोठाच आहे असं द्या. म्हणून म्हणायचंय बुवा बघा, राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही प्रीत तुझी आणि माझी काय आहे काना, या समाजात येऊन तू आज सांग. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. असून अनयाची मी भुलले तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करमेना, हे सांगू मी कुणाला, तू येऊन सांग आज या जगाला, ही प्रीत आपली सांग या जगाला, येऊन सांग आज या जगाला, प्रीत आपली सांग या जगाला. असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करमेना, हे सांगू मी गुणाला, तू येऊन सांग आज या जगाला, प्रीत आपली सांग या जगाला. बसला तुया राधेच्या अंतरी, अरे या जीवनी तू रंग भरला माझ्या, हरवून जाते कान्हा आठवणीने तुझ्या, आठवणीने तुझ्या, बस होतो मला तुझा या क्षणाला, किती समजावू मी कान्हा माझ्या वेड्या मनाला, येऊन सांग आज या जगाला, ही प्रीत आपली सांग या जगाला, येऊन सांग आज या जगाला,
या जनाला हे नटखट आहे तुझ्या या अनंत लीला आहे तुझ्या या तलीला ओ या राधेला गाणा तू आधार दिला राधेला काढा तू आधार दिला आणि मोहून गेले मिले हे सांगू कसे रूप तुझे हे माझ्या काना स्वप्नात दिसे या स्वप्नात दिसे खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला तू येऊन आज या जनाला विप्रभुनी सांग या जनाला आज या जनाला विद्यापुरी सांग या जनाला ओ राधा सुन आणल्याची मी भुजले तुझ्या गुणाला तुझ्या वाचून करवेला हे सांगू मी कुणाला तुझे बोलता आज या जनाला विद्यापुरी सांग या जनाला आज या जनाला विद्यापुरी सांग या जनाला तू येऊन मग आज या जनाला आणि म्हणून बक्षीस या ठिकाणी आलेला आहे संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजल पवार होता मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो आणि मित्रांनो 18 जून रोजी दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले या ठिकाणी तेजल पवार विरुद्ध जगन्नाथ खारगावकर असा हा जुगलबंदीचा सामना होणार आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो बघा अगदी थोडक्यात एक शेवटचा एका मुकड्यामध्ये एका अंतऱ्यामध्ये शेवटचा विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय आणि म्हणून कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय बॉलपर्यंत पोहोचवलेला आहे रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या विषयाच्या ठिकाणी विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं बुवा त्या सद्गुरूचं नाव काय बुवा खाली माझ्या विषयाची टीप तुम्हाला अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा आज तुमचा आणि माझा बुवा पहिलाच कार्यक्रम आहे जर जमलं तर बुवा हातात धरा कुठं धरा कुठं नाही तर सोडून द्या पावसात फेकून कोणी बघितलं नाही आणि म्हणून बुवा या ठिकाणी शेवटचा विषय गातोय आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आदरणीय संदीपजी मोरेभाऊ देखील उपस्थित आहेत मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा शेवटचा विषय मित्रांनो एका मोकड्यात आणि एका अंतरात ठेवून बारी संपवते म्हणून म्हणायचंय अरे आज या सामन्यात मी सप्त सुराचे मग 4 चौकात येते तुला अरे बुवा आज मी शास्त्रात मग शब्दाने सुशंकुवा तुला सांगेन आणि बऱ्याच दिवसाची हौस तुमची सुशंकुवा अहो मी आज या मुंबईच्या रंगमंचावर गराट्यानो म्हणून म्हणते बघा आग सांभाळ घसरल पाहिज आहे ना आणि वही तुझं धोक्याचं आहे ग मग शंभाल शैला या लग्नाच्या गायला घोटाला करायचा नाही ग वा बघा गाणं लिहिल्यानं मला काय लिहिल्यानं बघा त्याला काय शब्द सुचतात म्हणून म्हणायचं बुवा बघा मित्रांनो एक विषय एक मोकळा आणि एक आंध्र्यामध्ये विषय संपवतो म्हणून म्हणायचं की माझा विषय जुनाच आहे रे सांग तुला तो जमल काय रे वा आज तुम नाही हो पण माझा विषय जुनाच आहे म्हणून म्हणतोय की माझा विषय जुनाच आहे रे मग सांग तुला तो जमल काय रे मग भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी बघा बुवा आर भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी
तो अजून फोडलेला नाही रे. वा, अगदी या कोकणातील दिग्गज खुलेवाल्यांसमोर हा विषय दिलाय. अजून माझ्या विषयाचं उत्तर कुणाला भेटले नाही बुवा. पण जर तुम्ही, कारण बुवांचे वडील आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेत, आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराडे माऊलींसाठी या ठिकाणी मनाचा मुजरा करतो. तुम्ही बुवा त्यांचे शिष्य आहात, त्याच्यामुळे शास्त्राचा बुवा तुमचा अभ्यास निश्चित असणार आहे. जर माझ्या विषयाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर बुवा निश्चित माझ्या विषयाला हात घाला. पण जर बुवा वडाची साल जर वांग्याला लावून गेलो, हा तुमचा गेमच कसा करतो बघा दुसऱ्या वाट. म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाच बाहेर, सांग तुला तो जमल काय रे. विषय जुनाच बाहेर, तुला तो जमल काय रे. अरे भल्या भल्या अशा तुरे वाल्याने अजून फोडलेला नाही रे. भल्या भल्या अशा तुरे वाल्याने अजून फोडलेला नाही रे. जुनाच हायद तुला तो जमाना काय रे. विषय जुनाच हायद सांग तुला तो जमाना काय रे. अरे भल्या भल्या अशा तुरे वाल्याने अजून फोडलेला नाही रे. तुम्ही महात पंडित ज्ञानी आता सांगा खरं, या उत्तर या प्रश्नाचा डाव करा सर. बघा बुवा, ज्ञानी वाचक आहात, चांगल्या घराण्याचे आहात. जर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित बुवा माझ्या विषयाला हात घाला. आणि आज जर बुवा माझ्या विषयाचं उत्तर माझ्या ग्रंथानुसार, माझ्या पुराव्यानुसार जर तंतोतंत दिलं बुवा, तर आज या रंगमंचावरती बुवा तुमचा सत्कार करेल. म्हणून म्हणायचंय तुम्ही आहात पंडित ज्ञानी आता सांगा खरं, या उत्तर या प्रश्नाचा डाव करा सर. उत्तर शास्त्रात राहील ग्रंथ वाचा याची काना खाईल. ये उत्तर शास्त्रात राहील ग्रंथ वाचा याची काना खाईल. आर भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. ओ माझा विषय जुना सहाय्य तुला तो जमाना काय रे. विषय जुना सहाय्य सांग तुला तो जमाना काय रे. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. अरे बघा भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अरे बुवा अजून फोडलेला नाही रे. या ठिकाणी माझे बंधू आदरणीय दीपकजी गाडकर माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अगदी दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. शाहिराना देखील एक सांगणं आहे बुवा, रात्र थोडी आणि सोंग फार. हा काय आपला गाव नवं आहे ना, कोंबडा आरवतोय आणि बुवा आपली बारी करतोय. बुवा मुंबई आहे, म्हणून तुम्हालाही बुवा तुमच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय या रसिक राजांनी द्यावा अशी विनंती करतो. मला तुमच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बुवा माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की जेवढ्या वेळेत तुम्हाला कार्यक्रम पूर्ण करता येईल तेवढा बुवा निश्चित करण्याचा प्रयत्न करा अशा ठिकाणी आशा बाळगतो. आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.